Hello friends, greeting for the day everyone. I am a tutor of Cognia. Now we will see some rules of the class and pattern of the class. Now rule number 1 is deep listening. Deep listening म्हणजे काय? आता लहान मुलांना ऐकण्याची सवय नसते, तर मग ती ऐकण्याची सवय असू दे किंवा थिंक म्हणजे काय? विचार करणे. आता एखादा प्रश्न विचारला पटकन उत्तर देण्याची जी गडबड करतात, ती गडबड कमी व्हावी म्हणजे उत्तर येत असतं पण विचार करायला हवा की या प्रश्नाचं उत्तर हेच येईल का, किंवा कोणी काही बोललं तर लगेच रिॲक्ट न करता विचार करणे, आधी ऐकणे, ऐकून नंतर त्याच्यावरती विचार करणे आणि मनाला विचारणे की हे उत्तर बरोबर आहे का, किंवा या दोन्ही पर्यायांपैकी आपण कुठला पर्याय निवडावा. म्हणजे असं बोललं तर काय होईल, किंवा असं बोललं तर काय होईल, दोन्ही मध्ये आपण काय बोललं तर जास्त योग्य ठरेल. हे आता थिंक म्हणजेच विचार करून उत्तर देणं, ह्याला सुरुवातीला थोडाफार वेळ घेतील मुलं, पण नंतर जेव्हा त्यांना सवय लागेल तेव्हा ते बोलताना अजिबात चुकणार नाहीत. म्हणजे काही पण कुठलं पण डिसिजन घ्यायचं असेल तर ते विचार करून घेतील की आपण कुठला पर्याय निवडला तर जास्त योग्य जाईल. तर मग आम्ही ती त्यांना सवय लावतो, म्हणजेच विचार करून बोलायचं, कुठलाही असू दे विषय, किंवा अभ्यासात असू दे किंवा कुठले निर्णय घ्यायचे असू दे, तर त्यांना ती सवय लागून जाते. रिस्पेक्टफुल कम्युनिकेशन म्हणजे आता शाळेत विद्यार्थ्यांना काही समजलं नसेल तर आता त्यांचं लक्ष नसेल तर ते म्हणतील का असं की म्हणजे आता शाळेत विद्यार्थ्यांचं लक्ष नसताना ते कसं म्हणतील आता की मॅडम मला समजलं नाही, असं म्हणण्यापेक्षा आपण त्यांना असं शिकवलं तर की म्हणजे आता समजा विद्यार्थ्याला समजलं नाही, त्याचं लक्ष नव्हतं, मग आता तो असं म्हणतो मॅडम थोडंफार मला समजलं नाहीये, तुम्ही परत एकदा सांगाल का, असं म्हटलं तर मॅडमना पण छान वाटेल आणि मॅडम त्याच्याकडे अजून जास्त लक्ष देतील आणि विद्यार्थ्याला पण पूर्ण समजेल. ह्याच्याने काय होईल की रिलेशन्स पण बिल्ड करता येतील त्यांना, म्हणजे ते रिलेशन्स कसे टिकवायचे किंवा कम्युनिकेशन कसं असावं हे त्यांना कळेल. आणि आता जसं तो विचारला विद्यार्थी की मॅडम मला पूर्णपणे समजलं नाहीये, तुम्ही परत एकदा सांगाल का, तर टीचरांना पण परत एकदा सांगताना काही वाटणार नाही, ते परत एकदा त्याला जास्त प्रेमाने सांगते. ह्याच्याने काय होईल, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होईल आणि रिस्पेक्टफुली बोलतात, त्यामुळे त्यांना सगळ्यांकडनं अप्रिशिएट भेटेल. नेक्स्ट, नो निगेटिव्हिटी. आता नो निगेटिव्हिटी म्हणजे काय की आता समजा तुम्हाला काहीतरी बोलायचं, आता बहुतांश आपण जे विद्यार्थी किंवा सगळ्यांच बोलणं जेव्हा ऐकतो तेव्हा नाहीने जास्त सुरुवात होते. तर तसं न बोलता आता लहान भाऊ आणि मोठा भाऊ असेल तर लहान भाऊ फोन बघत असेल तर मोठ्या भावाने मागितल्यावरती तो नाही मी नाही देणार म्हटलं तर चिडेल तो, मग भांडणं पण होतील. त्यापेक्षा तो असं बोलला तर की 10 मिनिट थांब, 10 मिनिटांनी मी बघून देईन, बघून दिलं तर चालेल का, असं विचारलं तर कसं वाटेल, भांडणही होणार नाही आणि द्यायचंच नाहीये, पण आपण असं बोललं तर जास्त योग्य राहील. त्याच्याने भांडणही टळेल आणि त्यांचं कम्युनिकेशन पण चांगलं होईल आणि दोघांमध्ये वाद न होता ते गोडीने राहतील. असं आपण त्यांच्याकडे म्हणजे त्यांना शिकवतो असं की ते ऐकून 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 तसेच बोलायला लागतात. नेक्स्ट, डेली स्टोरी टेलिंग. आता डेली स्टोरी टेलिंग मध्ये काय होईल, आता कधी आम्ही स्टोरी सांगू आणि कधी ते सांगते. आता स्टोरी टेलिंग मध्ये स्टोरी महत्वाची नाहीये, आता आम्ही जे सांगतो ते कुठल्या पर्स्पेक्टिव्हने घेतात. मग आता आम्ही सांगतानाच असं सांगतो ना की त्यांना ते पॉझिटिव्हच जास्त लक्षात राहायला पाहिजे, किंवा ते सांगतील त्याच्यातून आपण सारांश काय काढायला पाहिजे. आता एखादी स्टोरी त्यांनी सांगितली, त्यात कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांना हायलाइट करून सांगून द्यायचं. त्यांना काही असं चुकीचं आहे त्या गोष्टीत हे बघायलाच नाही देत, काही चांगलं आहे ना ह्याच्यावरती इतका फोकस केला जातो ना की त्या चुकीच्या गोष्टी ते आपोआप विसरत जातात. आणि हे जेव्हा त्यांनी करायला लागतात ना, म्हणजे कधी आम्ही स्टोरी सांगतो कधी ते सांगतात, ते स्टोरी सांगतात म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आता पहिल्या दिवशी कुणालाही जमेल असं नाहीये, पण एखाद दिवशी एखाद्याने सांगितल्यानंतर दुसऱ्याला पण वाटेल की आपण पण सांगून बघावं, मग याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर अजून त्यांनी स्टोरी टेलिंग म्हणजेच स्टोरी सांगतात म्हणजे काय होईल, त्यांच्याकडे शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅब्युलरी पण वाढेल. ह्याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, व्होकॅब्युलरी वाढेल आणि चुका कमी होतील ह्याच्याने. नेक्स्ट, स्माइल, आय कॉन्टॅक्ट. आता कोणालाही बोलताना अंडर कॉन्फिडंट मुलं असतील तर त्यांचं काय होईल की ते खाली बघून किंवा डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, किंवा चेहरा हसरा नसतो, एकदम सिरियस, भीती वाटत असते त्यांना. हे कशामुळे होतं की त्यांनी आधी काहीतरी चुका झालेल्या असतात, त्याचं इतकं त्यांना हे केलं जातं की ते परत एकदा काही सांगायच्या आधी मी सांगू की नको, मी बोलू की नको, मला येतं की नाही, हे जे आहे हेजिटेट जे करतात ते आम्ही इथं कमी करतो त्यांचं.
म्हणजेच काय, आम्ही त्यांना इतकं फ्रीली बोलायला लावतो, इतकं फ्रीली होतात ते आमच्यासोबत की सगळे मन मोकळेपणाने बोलतात, आन्सर करतात, त्यांना भीती वाटणं बंद होतं. आणि मग कसं, आपण एकदा चुका कमी करायला लागलो की मग बरोबर बोलायला लागतो. आणि त्यांना इथं आम्ही सांगतो की काय करायचंय, कसं करायचंय, मग त्यांना ते एक मार्गदर्शन भेटून जातं की नेमकं आपल्याला करायचं काय, बोलायचं कसं, आणि ती भीती जी वाटते ती कमी होईल येते. कॉन्फिडन्स आणि डिसिप्लिन. आता इथे जे आहे कॉन्फिडन्स आणि डिसिप्लिन, आता आम्ही शिकवलं एखादा टॉपिक, तर एखादा टॉपिक शिकवल्यानंतर घरी जाऊन त्याचा होमवर्क जो असेल तो होमवर्क त्यांनी करायला पाहिजे. म्हणजेच काय, आता होमवर्क आता शाळेत पण देतात, शाळेत दिलेला होमवर्क करतात का नाही करत. ट्युशन मध्ये तेच असतं की ट्युशन मध्ये काय करतो आपण, होमवर्क जो आहे तो कम्प्लीट करून घेतात. आता इथे आम्ही काय करतो, डिसिप्लिन म्हणजेच होमवर्क जो आहे तो आम्ही त्यांना कसा करायचा ह्याचे पण हिंट्स देतो. म्हणजे जे कीज असतात त्या पण आम्ही त्यांना देतो. आता इथे म्हणजे जिथे क्लासमध्ये शिकवलेलं असतं त्याच्यानुसार त्यांना अजून तसेच, इथं आम्ही जर 3 एक्झाम्पल घेतले असते तर त्यांना होमवर्क मध्ये अजून 5 करायला सांगतो. आणि अजून 5 ही अशा पद्धतीने सांगतो की त्यांना वाटतं की म्हणजे सगळं सांगितलेलं आहे पण ते स्वतः केल्यासारखं वाटतं. आणि कधी कधी पॅरेंट्सनी पण त्यांना हेल्प करायची म्हणजे काय, की आता क्लासमध्ये सांगितलं असेल तर होमवर्क जो असेल तो करताना त्यांना मदत नाही करायची, असाइनमेंट्स मध्ये नाही मदत करायची त्यांना, की आहे तसं लिहून काढ किंवा त्यांनी पूर्ण आन्सर्स, त्यांना फक्त हिंट्स द्यायचे. म्हणजेच काय, तर कसं केल्याने होईल किंवा काय सांगितल्याने त्यांना हिंट भेटेल की हा असं करू शकतो आपण, त्या गोष्टी पॅरेंट्सनी सांगायच्या. बाकी इथे हे इतके 7 रूल्स आहेत, हे फॉलो करायचे. नेक्स्ट, आता आपलं शेड्यूल कसं असेल, मंडेला आपण इथे मंडे वीक मधला पहिला डे आपला मॅथ्स असतो. नेक्स्ट ट्यूजडेला फोनिक्स किंवा रीडिंग असेल. वेनसडेला ईव्हीएस आणि मेमोरी असेल. थर्सडेला ग्रामर असेल. फ्रायडेला पर्सनॅलिटी फोकस. आता पर्सनॅलिटी फोकस मध्ये काय असेल, तर त्या वयाच्या मुलांनी कसं बोललं पाहिजे, कुठल्या गोष्टी चूक आहेत, कुठल्या गोष्टी बरोबर आहेत, कुठल्या गोष्टींचं त्यांना म्हणजे भान असायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टी केल्याने काय होईल, कसं बोललं पाहिजे, कसं रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे, किंवा कोणत्या गोष्टी चूक बरोबर आहेत, त्या त्या वयाच्या मुलांना कुठल्या गोष्टी हव्यात, त्या वयाच्या मुलांकडे बघून हा मुलगा इतका आहे तर त्याला कुठल्या मॅनर्स, एथिकेट्स जे असतात ते सगळं आम्ही फ्रायडेच्या क्लासमध्ये कव्हर करतो. सॅटर्डेला काय होईल, वीकली चेक. म्हणजे आता वीकली चेक म्हणजे काय असणार, ओव्हरऑल तो वीक मध्ये कसा परफॉर्मन्स केला त्याचा तो रिझल्ट येईल त्या दिवशी. आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की त्याला पुढच्या मॉड्यूल मध्ये टाकायचंय किंवा परत याच मॉड्यूल मध्ये. आणि रिपीटही केलं तरी कुणी काही बोलत नाही. नेक्स्ट 15 मिनिट्स होमवर्क. आता इथे कसं असणार, 1 आवरचा क्लास असेल, 15 मिनिट्स काय ना होमवर्क चेक होईल, त्याच्यानंतर होमवर्क चेक होईल, त्याच्यानंतर 15 मिनिट्स कन्सेप्ट. आता 15 मिनिट्स मध्ये नवीन कन्सेप्ट काय असेल, आज क्लासमध्ये आपण काय शिकणार हे आपण त्यांना 15 मिनिट्स मध्ये सांगू. नेक्स्ट 15 मिनिट्स मध्ये प्रॅक्टिस असाइनमेंट. आता असाइनमेंट आम्ही देणार ते कसं करायचंय ह्याच्या आम्ही त्यांना कीज देऊ. त्यानंतर 15 मिनिट्स स्टोरी टेलिंग. कधी स्टोरी टेलिंग आम्ही करू, कधी स्टोरी टेलिंग ते करते. ह्या स्टोरी टेलिंगचा फक्त आणि फक्त उद्देश हाच आहे की ते बोलले पाहिजेत, कसंही बोलू देत, मराठीत बोलू देत, इंग्लिश मध्ये बोलू देत, पण बोलले पाहिजे. बोलल्याने त्यांचा कॉन्फिडन्स जास्त वाढतो. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला की त्यांना भीती वाटणं कमी होतं, फॅमिलियर होतात ते आमच्यासोबत. आणि त्यानंतर अजून त्यांच्याकडे शब्दसंग्रहही वाढतो. लहान लहान मुलं बोलू लागले की एकामेकाचे शब्द ऐकण्यात त्यांना असं वाटतं की हा खूप छान बोलतोय तर आपण पण तसं बोलावं, किंवा मॅडम खूप छान बोलतात तर आपणही त्यांच्यासारखं बोलावं. ते त्याच्यानुसार ते कॉपी करायला बघतात, तसं शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे स्टोरी टेलिंगचं भाग. आता आपण बघूयात मॅथ्स मध्ये काय काय सिलेबस असेल. आता आपला फर्स्ट डे काय असेल वीक मधला, मॅथ्स. मॅथ्स मध्ये आपला तर डे वाईज कम्प्लीट प्लॅन असेल. आता आपण फर्स्ट बघूयात ऍडिशन. ऍडिशन मध्ये आता आपण काय करायचंय, आता सपोज तुमच्याकडे 2 चॉकलेट्स आहेत. आता 2 चॉकलेट्स मध्ये आपल्याला आणखीन 2 चॉकलेट्स ऍड करायचे असतील.
ऍड करणे म्हणजेच काय, अधिक करणे. अधिक करणे म्हणजेच काय, बेरीज करणे. किंवा आपण ऍड म्हणजे काय, अजून पाहिजे असं म्हणतो. आता तुम्ही 2 पोळ्या खाल्लेल्या आहेत, आईला अजून 2 पोळ्या मागितलं तर आई आणखीन देईन का कमी करेल? आता तर तुम्ही 2 पोळ्या खाल्लेल्या आहेत, मग आणखीन 2 पोळ्या म्हणजे अजून 2, म्हणजेच काय, वाढवायचंय आपल्याला. काय करायचंय, वाढवायचंय. आता इथे 2 चॉकलेट्स आहेत, मग आता आपल्याला 2 चॉकलेट्स मध्ये आणखीन 2 चॉकलेट्स मिळाले, म्हणजेच काय करायचंय, आता आपण फिंगर काउंटिंग करणार. आपल्याकडे 2 चॉकलेट्स होते आणि आपण आणखीन 2 चॉकलेट्स मागितले, मग आता किती काउंटिंग करायचं. आता ऍड म्हटल्यानंतर काउंटिंग आपल्याला कंटिन्यू करायचंय. 1 2 3 4, किती झाले, 4 झाले. आपण ऍड केलं म्हणजेच काय केलं, काउंटिंग कंटिन्यू केलंय, म्हणजेच काय, 1 2 3 4. लक्ष देते सगळ्यांना, ओके. आता नेक्स्ट आपल्याला 3 पेन दिलेले आहेत. 3 काय दिलेले आहेत, पेन्स दिलेले आहेत. आणि आपल्याला आणखीन एक पेन ऍड करायला सांगितलंय, म्हणजेच काय, माझ्याकडे आधी 3 पेन होते आणि माझ्या फ्रेंडनी अजून एक पेन दिला मला, म्हणजेच किती पेन झाले आता माझ्याकडे, काउंट करायचं. आधी माझ्याकडे 3 पेन होते आणि अजून एक पेन माझ्याकडे वाढलं, म्हणजेच 1 2 3 4. किती पेन झाले माझ्याकडे आता, 4 पेन झाले. समजतंय सगळ्यांना. नेक्स्ट, आता आपल्याला कळलं ऍडिशन म्हणजे काय करायचं, आपल्याला वाढवायचंय. ऍडिशन म्हणजे काय केलं, वाढवलं आपण. हे काय होतं, डे 1 होतं. आता नेक्स्ट मॉड्यूल मध्ये आपल्याला आता सेकंड काय असेल, आता आपण सेकंड मॉड्यूल मध्ये आलो. सेकंड मॉड्यूल मध्ये फर्स्ट डे ला परत काय असेल, मॅथ्स असणार. मॅथ्स मध्ये आता मेमोरी अँड साऊंड बिल्डिंग असेल इथे. म्हणजेच काय करायचं आपल्याला, 1 to 10 नंबर सगळ्यांना येतात. 1 to 10 नंबर्स. आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण हे 10 नंबर्स झाले. आता आपल्याला काय करायचंय, 10 ला काय करायचंय, बॉस बनवायचं. 10 सगळ्यात मोठं आहे की नाही इथे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 सगळ्यात मोठं आहे, म्हणून आपण काय केलं, 10 ला बॉस बनवून टाकलं. आता आपल्याला बघायचं की 11 to 20 नंबर्स आपण कसे बनवू शकतो. आता बाबा आपल्याला 11 नंबर बनवायचं. 11 बनवायचं म्हणजे काय करावं लागेल, 11 नंबर कसा करायचा, आपल्याला तर 10 पर्यंतच नंबर्स येतात, म्हणून आपण काय केलं, 10 plus 1. आता 10 केलं, 10 plus 1 केलं, म्हणजेच किती आले आता, 11. 10 नंतर एक फिंगर काउंट केलं तर काय येणार, 11 येणार. नेक्स्ट, आता आपल्याला सपोज बनवायचंय 14. म्हणजेच काय करायचं, 10 हा तर बॉस आहे बाबा, आणि हे बाकी सगळे 9 पर्यंतच काय आहे, 0 to 9 पर्यंतचे कोण आहेत, हे सगळे त्याचे फ्रेंड्स आहेत. 0 to 9 पर्यंतचे फ्रेंड्स आहेत आणि 10 हा तर बॉस आहे, म्हणून आपण परत काय केलं, 10 हा बॉस आहे म्हणून 10 ला बोलवलं. आणि परत आता इथं कोण आहे, 14 आहे. 14 म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला कुठला नंबर घ्यावा लागेल बघ, 1 तर नाही येणार, म्हणून आपण काय केलं, 4 ला घेतलं. इथे 4 आहे म्हणून आपण काय केलं, 4 ला बोलवलं. समजतंय सगळ्यांना. म्हणून काय केलं, 10 plus 4. 10 च्या नंतर फिंगर्स काउंटिंग, 11 12 13 14. किती झाले, 14. 4 फिंगर्स काउंट केली की नाही, 14. समजतंय सगळ्यांना, ओके. आता नेक्स्ट बघूयात आपण मॉड्यूल 3.